ठीक आहे, सुषमा अंधारे आपल्या सोबत आहेत, बराच वेळापासून थांबल्यात. सुषमाजी, हे यश जे मिळताना दिसतंय सध्याच्या क्षणाला, आता 30च्या 29 जागा झाल्यात. महाविकास आघाडी 29 जागांवरती सध्या आघाडीवरती आहे. त्याच्यात तुमच्या पक्षाच्या 10 जागा तिथे आघाडीवरती आहेत. मी तुम्हाला हे विचारणार नाही की हा असली शिवसेना नकली शिवसेनेचा मुद्दा इथे ठरतोय का, पण एकंदरीतच तुम्हाला आघाडीचा फायदा होताना दिसतोय, महाविकास आघाडीचा? कमलेश दादा, मी 2 दिवसांपूर्वी आपल्याला म्हटलं होतं की कल्याण काळे येणार म्हणजे येणार. मी त्याची आता आठवण करून दिली. तुम्ही शो मध्ये जॉईन होण्याच्या काहीच मिनिटांनी त्याची आठवण करून दिली. निवडणुकीच्या आणि कमलेश दादा, मी आपले आभार मानले पाहिजे. कदाचित आपण G24 तास जॉईन केलंय आणि म्हणून आम्हाला म्हणजे इतक्या चांगल्या पद्धतीने एआयचा जो सर्वे आहे, जो सर्वे इतका छान आपण दिला. एआयचा सर्वे येण्याचा अजून एक फायदा आहे की इथे बायस असण्याचं काही कारण नाही. एआय कुणाबद्दलही बायस होऊ शकत नाही, ते फार वस्तुनिष्ठ पद्धतीने मांडू शकतं. तो निकाल येतोय. मी प्रचाराची सगळ्यात पहिली सभा घेतली होती बळवंत वानखेडे साहेबांच्यासाठी आणि त्या दिवशी पहिल्या दिवशी म्हटलं होतं की बळवंत वानखेडे निवडून येणार आहेत आणि विशेष म्हणजे ही निवडणूक लोकांनी हातात घेतलेली आहे. आता विरोधकांनी काय बोलावं, त्यांनी काय सांगावं, हा त्यांचा प्रश्न आहे. अजून निकाल, अजून फेऱ्या बाकी आहेत, त्यामुळे मी खूप आशादायी आहे. मी वर्षाताईंबद्दल आशादायी आहे, मी संभाजीनगरच्या जागेबद्दल आशादायी आहे. अशा खूप जागा आहेत की जिथे मला अजून खूप अपेक्षा आहेत. इव्हन मी जे तटकरेच्या अगेन्स्ट जे आमचे गीते काका लढत आहेत, मी तिथे सुद्धा आशादायी आहे. पण एक नक्की आहे, लोकांना फोडाफोडीचं राजकारण आवडत नाही. लोकांना एक फेअर राजकारण आवडतं. आता जो फटका भाजपाला बसतोय ते मान्य करतील नाही करतील, पण हा फटका देवेंद्रजींच्या अति महत्वाकांक्षेमुळे बसलेला आहे, हे आता तरी भाजपचे वरिष्ठ मान्य करतील. आणि मी अजून एक आपल्याला पुन्हा एकदा सांगते दादा, कमलेश दादा, हे आपण नोट करून ठेवा, हवं तर हे रेकॉर्ड करून ठेवा की खात्रीने सांगते, देवेंद्रजी पुन्हा कधीही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून असणार नाही. ते येतील पण ते विरोधी बाकावर येतील, ते कधीच मुख्यमंत्री म्हणून येणार नाहीत, खात्री आहे माझी. तुम्ही म्हणताय सुषमाताई की महाराष्ट्रातला नाही, देवेंद्र फडणवीस देशपातळीवर पिछाट आहे ना, त्याला कोणाला तुम्ही देशपातळीवर सुद्धा पिछाट दिसते, उत्तर प्रदेश सारख्या राज्यामध्ये सुद्धा पिछाट दिसते. नाही, मी सध्या आम्ही काय कमलेश दादा, आम्ही ना इतरांच्या सारखे हवेत जात नाही. आम्ही 45 पार वगैरे म्हटलं नाही. आम्ही म्हटलं आम्ही प्रचंड जमिनीवर आहोत आणि आमचं प्रदर्शन, मी तर 25 ते 30 म्हटलं होतं, ते 30+ दिसतंय आता स्क्रीनवर. मी राज्यभर फिरले, मी राज्यातलं सांगते. जे देशभर फिरले असतील ते देशातलं सांगतील. उगाच आपण म्हणजे उंटावरून शेळ्या हाकण्यात काही अर्थ नाही. पण एकूण देशपातळीचं प्रदर्शन दिसतंय, ते सुद्धा फार चांगलं. इव्हन जी राहुलजींनी जी भारत जोडोची यात्रा केली, न्याय यात्रा जी केली, त्या यात्रेचा, त्या जो न्याय जाहीरनामा होता त्याचा सुद्धा खूप परिणाम दिसतोय. कांदा, कापूस, सोयाबीन हे प्रश्न, वाढती बेरोजगारी, वाढती महागाई, महिलांची असुरक्षा, मला उत्तर प्रदेशमधल्या जागा बघून सुद्धा आश्चर्य वाटते. म्हणजे हे सगळं जे चित्र आहे ते निश्चितपणे आशादायी आहे. राहिला प्रश्न, तुम्ही जे सुरुवातीला शब्द वापरला की असली नकलीचं काय, तर एका वाक्यात आपण याच्या क्लायमॅक्सवर येऊया. बाप होता है, हे पुन्हा एकदा आपली स्क्रीन सांगत आहे. ताई, ह्याच्यावरच बाप से बेटा भी सवाई होता है, पण त्यांनी लक्षात ठेवा. राहुल लोंढे बाप से बेटा सवाई होते, राहुल लोंढेंचं म्हणणं आहे सुषमाताई. नाही, आता हे बघा, आम्ही इतके आनंदात आहोत ना की आनंदात कुणाबद्दलही वाईट बोलायचं नसतं आणि विषादही व्यक्त करायचा नसतो. सो मी त्यांच्या भावना समजू शकते, त्यांचे आदळापटही समजू शकते. राहुल भैया, स्वागत आहे तुमचं. चलो, आज के दिन सबको बख्श दिया. काही बोलायचं नाही मला. तुम्हाला पेढे वाटायला नक्की येऊ आम्ही. एक महत्वाची बातमी आली आहे. शेअर बाजार 3500 अंकांनी कोसळलाय अशी माहिती मिळतेय. कल बदलताच शेअर मार्केटमध्ये आता घसरण बघायला मिळतेय. सेन्सेक्स 3500 तर निफ्टी 1000 अंकांची घसरण झाली आहे. सर, हा खूप महत्वाचा इंडिकेटर. सकाळी जेव्हा मार्केट उघडलं, सकाळी 9च्या सुमारास जेव्हा आपण चर्चा सुरू केली होती, तेव्हा सगळ्यात पहिले मार्केट 1300 अंकांनी आहे ते नेगेटिव्ह मध्ये मार्केट ओपन झालं होतं. हा सगळ्यात मोठा कल असतो. खरं तर शेअर मार्केट हा हवा जाणतो. शेअर मार्केटला हवा कळते कुठल्या दिशेने जाते. एक सुरुवातीला हा असतो, नंतर मार्केट करेक्शन मोडला जातं, अर्थात जेव्हा गोष्टी स्थिर स्थावर व्हायला लागतात. पण हे इमिजिएट रिॲक्शन ज्याला म्हणतो, पहिलं रिॲक्शन जे असतं ते शेअर मार्केटचं आहे. की शेअर मार्केट आता, आणि सकाळी 1300 जर नेगेटिव्ह पॉईंटवर तिथे उघडलं होतं, आता 3500 पर्यंत गेलंय. मोठा सेटबॅक आहे. परवाच एक्झिट पोल नंतर विक्रमी उसळी घेतली होती मार्केटने. आता ते निगेटिव्हला जाताना तिथे दिसत आहे. विजय चोरमारे सर, तुमचं काय म्हणणं आहे? एकंदरीत महाराष्ट्राचं चित्र बघितलं, आपण ही परवाही चर्चा केली होती
इव्हनली पॉईज असेल, महाराष्ट्रात काटेकी टक्कर होती, हे तर आपण चर्चेत आपला सार निघाला होता. देश पातळीवरती आपण जे चित्र बघतोय, देशात सुद्धा खूप ठिकाणी पिछाट दिसतात. अर्थात काही ठिकाणी गेन होताना, काही ठिकाणी गेन नाही. आताचं चित्र आपण बघितलं तर आताच्या क्षणालाही भाजप आणि म्हणजे एनडीए आणि इंडिया आघाडीमधला फरक जो आहे तो 60-70 जागांचा फरक आहे, पण फार नाही. तो म्हणजे खूप मोठा गॅप कव्हर केला. 223 जागा आणि 295 जागा एनडीएच्या आहेत. कसं बघताय सगळ्याकडे? मला व्यक्तिशः हा असाच अपेक्षा, म्हणजे एक्झिट पोलनी प्रचंड 350 वगैरे दिला असला तरी माझा व्यक्तिशः अंदाज हाच होता सुरुवातीपासून. याचं कारण असं की भारतीय जनता पक्ष 225 ते 230-40 या दरम्यान थांबेल. कारण देशातली 11 राज्य अशी आहेत जिथं 177 जागा आहेत, साधारण 172 ते 77 जागा आहेत. त्या 11 जागापैकी 6 राज्यात भारतीय जनता पक्षाला पैकीच्या पैकी जागा आहेत आणि उरलेल्या 5 मध्ये 1-2 सोडून म्हणजे अगदी 99% जागा आहेत. इथं वाढीला कुठंच संधी नव्हती. आणि दुसरं म्हणजे इंडिया आघाडीला मोठा फटका अपेक्षेपेक्षा बसलाय. मला वाटतं तो इंडिया आघाडीला अपेक्षेपेक्षा बसला फटका कर्नाटकात बसलेला आहे. कारण कर्नाटकात अपेक्षित होतं की तिथं सत्ता आहे, 2 अग्रेसिव्ह लीडर आहेत तिथं त्यांच्याकडं, काँग्रेसकडं. पण तरी सुद्धा मला आश्चर्य त्याचं वाटत नाही तिथं अपेक्षित यश नाही मिळालं. तर कारण जर आपण 2004 पासूनचे इलेक्शन बघितल्या, 2004 पासून 17, 18, 19 आणि 2019ला 25 असं कर्नाटकातल्या जनतेनं विधानसभेला काँग्रेसला पूर्ण बहुमत दिलं, तरी सुद्धा लोकसभेला कर्नाटकातले लोक भारतीय जनता पक्षासोबत 2014 पासून कन्सिस्टन्सी राहिले. काय काँग्रेसच्या तिथला जो मतदार तिथं तुमचा आहे तो विधानसभेला काँग्रेसला, राज्यात काँग्रेस आणि देशात मोदी, असं चित्र तुम्हाला कर्नाटकाच्या यांचं कळलं? कारण विधानसभेमध्ये एवढ्या योजना तिथे लागू केल्या होत्या आणि आधी इतकी नाराजी होती विधानसभेमध्ये, कमिशन घेणारं सरकार म्हणून भारतीय जनता पक्षाला पाडलं. परंतु जसं चोरमारे सरांनी सांगितलं तसं लोकसभेच्या वेळेला हे चित्र नेहमी वेगळं दिसतं आणि भारतीय जनता पक्षाबद्दल कर्नाटकातली जनता जाते. खरं तर आता असे मेजर प्रश्न कुठले नव्हते किंवा लोकांमध्ये नाराजी कुठल्या पद्धतीची नव्हती, पण हे आम्हालाही न सुटलेलं कोड आहे की असं कशा पद्धतीने. दुसऱ्या टप्प्याच्या आधी प्रज्वल रेवन्नाचं प्रकरण, प्रज्वल रेवन्नाचं एवढं मोठं प्रकरण होतं. निवडणुका झाल्या त्या तिकडे. नाही, पहिला टप्पा, दुसरा टप्पा. पण रेवन्नाचं एवढं मोठं प्रकरण झाल्यानंतर सुद्धा लिंगायत मतांचं जे गणित सांगतात, फक्त सॉरी एक लिंगायत. तर आता आपला ह्याचा जो प्रल्हाद जोशी जे आपले लोकसभेतले आपले प्रतोद होते, त्यांचा जो मतदारसंघ आहे धारवाड, तिथे एका लिंगायत स्वामींनी त्यांच्या विरुद्ध बंड केलं होतं. ते उभे राहिले नाही, पण लिंगायत समाजानं मोठ्या प्रमाणावर तिथं त्या बीजेपीच्या विरोधात काम केलं होतं. म्हणजे जो नेहमी असणारा लिंगायत सपोर्ट तोही असा, आणि तो फक्त तिथे राहत नाही. कर्नाटकात जेव्हा असं काही म्हणजे लिंगायत मतांचं फॅक्टर फक्त कर्नाटकात राहत नाही, महाराष्ट्रातल्या बॉर्डरिंग जिल्ह्यांमध्ये होतो, लातूरमध्ये होतो, सोलापूरच्या भागात आपल्याला बघायला मिळतो. कारण गेली आपण बघितलं होतं, गेल्या जेव्हा तिथनं सुशील कुमार शिंदे उभे होते तेव्हा तिथनं पूज्य स्वामीजी होते, ते सिद्धेश्वर, तेही लिंगायत समाजाचे तिथे त्यांना तिथे मोठ्या प्रमाणात समर्थन मिळालं होतं. ते तेव्हा विजयी झाले होते. तेच आपल्याला लातूरमध्ये चित्र प्रणिती शिंदे, माझ्या माहितीप्रमाणे प्रणिती शिंदे आता पिछाडीवर आहेत. ज्या आघाडी होता सकाळपासून आता पिछाडीवर गेलेले. ती आघाडी आता मी सध्याची आघाडी तुम्हाला सांगतो, नक्की निवडून येतील कारण तिथलं वातावरण सांगतो तुम्हाला. राहुल 1 वाजेपर्यंत सगळे निकाल येईपर्यंत मी कुठली आघाडी रुको जरा सबर करो ह्या मताचे आम्ही पण म्हणतात वायकर आघाडीवरती, आता ते पिछाडीवरती. अमोल कीर्ती माझं तेच म्हणणं आहे की रुको जरा सबर करो. रुको जरा सबर करो तुम्ही म्हणता. सुषमाताई, मुंबईत ज्या ठिकाणी बघतोय, कारण सुषमा त्यांना जायचं पण त्यांना आपण मुंबईत बऱ्याच ठिकाणी हे आगे पिछे चालू आहे. मगाशी सुरुवातीला तिथे आता राहुल शेवाळे सुरुवातीला आघाडीवरती होते, आता ते पिछाडीवरती गेलेत. मगाशी वायकर आघाडीवरती तर पिछाडीवरती गेलेत. मुंबईत हा खरं तर 2 सेनांमधला संघर्ष आहे. एकत्रित शिवसेना असे कदाचित तर हा तुमचा आकडा खूप मोठा दिसला असता, तो दिसत नाहीत आता त्यासाठी. पण हा जो मतांचं डिव्हिजन होतं दोन्ही शिवसेनेचं, तुमच्यावरती आरोप झाला की मुस्लिम मतांचं ध्रुवीकरण उद्धव ठाकरेंनी केलं. तुमच्या सभांमध्ये, शिवसेनेच्या सभेत कधी नव्हे ते दाढी टोपीवाले दिसले, हा आरोप केला होता. तुम्ही ध्रुवीकरण करून ही मतं मिळवली. मगाशी तर केसरकर म्हणाले की पाकिस्तानातून एक मंत्री म्हणाला म्हणून भारतात ध्रुवीकरण झालं, असं केसरकर म्हणतात. पण मुस्लिम मतांवर तुमची मदार जास्त होती आणि ते तुमच्या मुंबईत तुमच्यासाठी तो ऍडिशनल पॉईंट ठरला. मी सांगितलं पाहिजे आपल्याला कमलेश भैया की ज्या पद्धतीने आपण आत्ता मांडलं की दोघं एकत्र असते तर आकडा वाढलेला दिसला असता. मी जरा वेगळं मत असं मांडेल या सगळ्यांमध्ये की आत्ता कुणीही सन्मान्य पक्षप्रमुख उद्धव साहेब असतील किंवा आमचे नेते सन्मान्य आदित्यजी असतील यांच्याबद्दल असं कुणीही म्हणू शकणार नाही की तुम्हाला काही आयतं मिळालेलं आहे.
प्रचंड संघर्षातनं आम्ही अगदी राखेतनं उभे राहतोय म्हटलं तरी चालेल. हे सगळं जे आजचं जे आमचं जे दिसतंय, जे आपल्याला स्क्रीनवर चित्र दिसतंय, याच्यासाठी सन्मान्य पक्षप्रमुख उद्धव साहेबांनी अफाट मेहनत घेतली आहे. आदित्यदादा अगदी म्हणजे पक्षफुटीनंतर पहिल्या दिवसापासून ते घराबाहेर पडलेले होते. मग युवा संवाद दौरे असतील, होऊद्या चर्चा असेल, शिवसंवाद मेळावे असतील, साहेबांचे जनसंवाद दौरे असतील, महाप्रबोधन यात्रा असेल, इथल्या प्रत्येक शिवसैनिकांनी मेहनत घेतलेली आहे. आणि हे सांगितलंय की तुम्ही काही जरी फोडाफोडी केली तरी अधिष्ठान जे आहे, चिन्ह चोरलं काही जरी झालं तरी अधिष्ठान हे ठाकरे आणि मातोश्री या नावाभोवती गुंफलेलं अधिष्ठान आहे. सुषमाताई ज्या बोलतायत, जर त्यांची जी मेहनत असती किंवा त्यांना आयतं मिळालं नसतं तर मुंबईमध्ये आता पण कल लागले पाहिजे होते. 6च्या 6 महाविकास आघाडी आली पाहिजे होती. मुंबईकरांनी ठरवलं द्यायचं नाहीये, त्यामुळे काटेकी टक्कर चाललेली आहे मुंबईमध्ये. तुम्ही एवढे वर्ष 40 वर्ष 50 वर्ष आमचा बालेकिल्ला म्हणताय. अहो आतापर्यंत निकाल स्पष्ट झाले पाहिजे होते. उद्धव ठाकरेंचे युबीचे सगळे आले पाहिजे होते. का येत नाही? का अमोल कीर्तीकर पिछाडून जातात? का पुढे येतात? का आम्ही तो पुढे येतात? म्हणजे मुंबईकरांनी वन साइड उद्धव ठाकरेंना पाठिंबा दिलेला नाहीये. बाळासाहेबांची विचारसरणी सोडली. अहो आयतं त्यांना मिळालं. एकनाथ शिंदे तर राखेतनं वर आले, शाखा प्रमुख पासून ते मुख्यमंत्री झालेत. प्रचंड मेहनत केली, अंगावर लाटेकाट्या घेतल्यात, पोलीस केसेस झाल्यात. म्हणजे राखेतनं कोण आले? एकनाथ शिंदे आलेत. उद्धव ठाकरेंना आयते पक्ष मिळाला, वारसा मिळाला, सगळं मिळालं. पण संपत्तीचा वारसा त्यांनी घेतला, वैचारिक वारसा एकनाथ शिंदे साहेबांनी घेतला. त्याचा कर आता मुंबईमध्ये दिसतोय. जर एकनाथ शिंदे साहेबांनी हा निर्णय घेतला नसता तर उद्धव ठाकरेंनी 6च्या 6 जागा सकाळी 10 वाजेपर्यंत जिंकायला पाहिजे होत्या. सुषमाताई, तुम्ही म्हटलं आज कोणाशी बोलणार नाही, पण तुम्हाला उत्तर झालेला द्यावं त्रास लागेल. समजू शकते. मी तुमचं सांत्वन करायची माझी इच्छा आहे. नाही, तुम्हाला पेढ्याचा बॉक्स मी देणार आहे स्वतः येऊन. राहुल भैया, तुमच्या दुःखात मी सहभागी आहे. तुमच्या दुःखात आम्ही ऑलरेडी सहभागी झालो मागच्या आठवड्यातच. दुःखात राहुल भैया, डोंट वरी. तुमच्या दुःखात सहभागी आहे मी. एन्जॉय दिस मोमेंट. एन्जॉय म्हणजे आम्ही पताका फडकवणार आहोत भगवा अजिबात मुंबईमध्ये कोणालाही बाळासाहेबांच्या रागवायचं विचारांचा. आज सुषमांनी ठरवलंय की त्या उत्तर देणार आपण नाही. बोलूया. मी पण देतोय ना. आज काहीच नाही बोलायचं. आज मला हा आनंद एन्जॉय करायचा आहे. सो मला अजिबात माझा म्हणजे डोकं अजिबात मला काही करायचं नाही, टेम्पर वाढवायचं नाहीये. मी खुश आहे, एकदम खुश आहे. सुषमाताई पण कधी पण म्हणतात की ते इंग्लिशमध्ये म्हणतात की नेव्हर सेलिब्रेट टू अर्ली. थांबा, आपण Exactly. सगळे एकदा 11ची वाट बघूया आपण. रुको जरा सबर करो. हा डायलॉग आमचा परत आहे. अगदी आम्ही एका संयमी नेतृत्वाचे कार्यकर्ते आहोत, त्यामुळे आमच्याकडे संयम आहे. जी हेमंत देसाई सुद्धा जोडले गेले. आपण मगाशी चर्चा करत होतो सर, तुम्ही येताना की आपण ओव्हरऑल आकडे जेव्हा बघतो आपण, सुधीर आपल्यासोबत हेमंत देसाई सुद्धा जोडले गेले. सुधीर, ओव्हरऑल आकडे महाराष्ट्रातले मुद्द्यांच्या आधारे म्हणजे एक होतं की नरेंद्र मोदींच्या भोवती ही निवडणूक होती. महाविकास आघाडी, इंडिया आघाडी यांनी सगळ्या पक्षांचा एकत्रित करण्याचा प्रयत्न केला.